नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिकल प्रश्न 401 ते 420 आपण बघणार आहोत। इम्पॉर्टंट एमसीक्यू ची प्लेलिस्ट किंवा इम्पॉर्टंट प्रश्न आणि उत्तरांची प्लेलिस्ट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही इतरही प्रश्न आणि उत्तरे बघू शकता। आपल्या चॅनलवरती महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, एमआयडीसी सारख्या विविध विभागातील विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील भरत्यांविषयी सविस्तरपणे माहिती देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत असतो। त्याचप्रमाणे परीक्षेच्या अनुषंगाने आवश्यक असलेले प्रश्न आणि उत्तरे यांची सुद्धा माहिती देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत असतो। त्यामुळे तुम्हाला जर आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। आपल्या चॅनलवरती मित्रांनो इलेक्ट्रिकल लॉंग फॉर्म 150 प्रश्न, त्याचबरोबर सिम्बॉल्स, तसेच तांत्रिक प्रश्नाव्यतिरिक्त आणखी कोणते प्रश्न येतील याविषयीचे काही भाग, त्याचप्रमाणे सिलेबस आणि इतरही काही प्रश्न आणि उत्तरे विविध व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता। तर मित्रांनो, चला आपण आता प्रश्न आणि उत्तरांकडे वळूया। पहिला प्रश्न मित्रांनो, व्हॉट इज द फंक्शन ऑफ फील्ड सप्लाय युनिट म्हणजे FSU इन डीसी ड्राईव्ह, म्हणजे डीसी ड्राईव्ह मध्ये फील्ड सप्लाय युनिट याचे कार्य काय आहे। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मोटरच्या फील्ड वाइंडिंगला स्थिर व्होल्टेज प्रदान करणे। प्रोव्हाइड्स अ कॉन्स्टंट व्होल्टेज टू द फील्ड वाइंडिंग ऑफ मोटर, म्हणजे डीसी ड्राईव्ह मध्ये फील्ड सप्लाय युनिटचं काय कार्य आहे की मोटरच्या फील्ड वाइंडिंगला स्थिर व्होल्टेज प्रदान करणे। पुढील प्रश्न आहे, प्रकाशाची तीव्रता कमी असल्यास सौर सेलचे काय होते। व्हॉट हॅपन्स टू सोलर सेल इफ द इंटेन्सिटी ऑफ लाईट्स इज लो। या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे, एकदा आपण वाचू शकतो। आउटपुट वाढेल, बी आउटपुट कमी होईल, सी आउटपुट समान राहील आणि डी सेलमध्ये आउटपुट नसणार। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो, जर प्रकाशाची तीव्रता कमी असेल तर सौर सेलमध्ये आउटपुट कमी होईल, म्हणजे सौर सेल आउटपुट कमी देईल। पुढील प्रश्न आहे, जे फोटोमध्ये आपण सर्किट ब्रेकर बघत आहोत या सर्किट ब्रेकरचे नाव काय आहे। परीक्षेमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे फोटो येणार नाही, पण जवळपास स्केच प्रमाणे तुम्हाला फोटो दाखवले जाईल आणि त्या ठिकाणी प्रश्न असेल की या सर्किट ब्रेकरचे नाव काय आहे, किंवा त्याप्रमाणे इतरही काही सर्किट ब्रेकर्स आहेत त्यांचे सुद्धा फोटो तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात। तर या सर्किट ब्रेकरचे नाव काय आहे, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सर्किट ब्रेकर तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात। तर या सर्किट ब्रेकरला म्हटलं जातं एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर। पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ LCD ऑन बेसिक ऑपरेटर पॅनल इन डीसी ड्राईव्ह, म्हणजे डीसी ड्राईव्ह मधील बेसिक ऑपरेटर पॅनलवर LCD असण्याचा उद्देश काय आहे। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मॉनिटर द पॅरामीटर्स, म्हणजे पॅरामीटरचे निरीक्षण करणे। डीसी ड्राईव्ह मधील बेसिक ऑपरेटर पॅनलवर LCD लागलेले असतात, तर त्या LCDचं कार्य आहे की जे पॅरामीटर्स आहे त्यांना मॉनिटर करणे, म्हणजे पॅरामीटरचे निरीक्षण करणे। पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट ऑफ अल्टरनेटर, म्हणजे अल्टरनेटरच्या या पार्टचं नाव काय आहे। ऑप्शन दिलेले आहे स्टेटर, एक्साइटर, सायलेंट पोल रोटर आणि स्मूथ सिलेंड्रिकल रोटर। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डी स्मूथ सिलेंड्रिकल रोटर। पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज द इफेक्ट ड्यूरिंग लोडिंग ऑफ द सेल द करंट स्ट्रेंथ फॉल्स अँड बिकम झिरो, म्हणजे सेलच्या लोडिंग दरम्यान वर्तमान ताकद कमी होऊन शून्य होते तेव्हा काय परिणाम होतो। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ध्रुवीकरण, म्हणजे पोलरायझेशन। पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ चार्ज कंट्रोलर इन बॅटरी बेस्ड मायक्रोहायडल पॉवर जनरेशन, म्हणजे बॅटरी आधारित सूक्ष्म जलविद्युत निर्मितीमध्ये चार्ज कंट्रोलरचे कार्य काय आहे। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बॅटरीचे ओव्हरचार्जिंग प्रतिबंधित करणे, म्हणजे प्रिव्हेंट्स द ओव्हरचार्जिंग ऑफ बॅटरी। बॅटरी आधारित सूक्ष्म जलविद्युत निर्मितीमध्ये चार्ज कंट्रोलरचं कार्य आहे की बॅटरीचे जे ओव्हरचार्जिंग होणार आहे त्या ओव्हरचार्जिंगला प्रतिबंध करणे। पुढील प्रश्न आहे, फोटोव्होल्टेइक सेल बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे नाव काय आहे। व्हॉट इज द नेम ऑफ द मटेरियल यूज्ड फॉर मेकिंग फोटोव्होल्टेइक सेल। अशा पद्धतीने आपण बघू शकतो, एक प्रकारचे याला आपण सोलर प्लेट सुद्धा म्हणू शकतो, ज्याच्यावरती सूर्यप्रकाश पडल्यानंतर त्यामधून वीज निर्मिती केली जाऊ शकते। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच आहे की सोलर प्लेटमध्ये काय वापरले जातं, त्याच प्रश्नाचं उत्तर सुद्धा या ठिकाणी येईल। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे फोटोव्होल्टेइक सेल बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थाचे नाव आहे सिलिकॉन। पुढील प्रश्न आहे, एडिसन सेलच्या तुलनेत लेड एसिड सेलचा इंटरनल रेजिस्टन्स किती असतो। कमी, जास्त, बरोबर असतो की खूपच जास्त असतो। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एडिसन सेलच्या तुलनेत लेड एसिड सेलचा इंटरनल रेजिस्टन्स हा कमी असतो।
पुढील प्रश्न आहे हाऊ द पोटेन्शियल एनर्जी फ्रॉम वॉटर फ्लोइंग इज कन्व्हर्टेड ॲज कायनेटिक एनर्जी टू जनरेट पॉवर. पोटेन्शियल ऊर्जेचे ऊर्जा निर्मितीसाठी कायनेटिक ऊर्जेमध्ये रूपांतर कसे होते. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बाय क्रिएटिंग हाय हेड्स थ्रू पेनस्टॉक, म्हणजे पेनस्टॉकद्वारे हाय हेड तयार करून. पुढील प्रश्न आहे तात्पुरत्या चुंबकाचे चुंबकीय गुणधर्म कोणत्या वेळी नाहीसे होतात. ऑप्शन एकदा वाचून घेऊ. जेव्हा मॅग्नेटायझिंग फोर्स काढून घेतला जातो, जेव्हा मॅग्नेटायझिंग फोर्स कमी घेतला जातो, मॅग्नेटायझिंग फोर्स तसाच कायम ठेवला जातो, आणि शेवटचा ऑप्शन आहे की मॅग्नेटायझिंग फोर्स काही अंतरावरून ठेवला तर तात्पुरत्या चुंबकाचे चुंबकीय गुणधर्म जेव्हा मॅग्नेटिक फोर्स काढून घेतला जातो त्यावेळेस नाहीसा होतो. पुढील प्रश्न आहे व्हॉट इज द फंक्शन ऑफ एअर प्रीहीटर इन अ स्टीम पॉवर स्टेशन, म्हणजे स्टीम पॉवर स्टेशन मध्ये एअर प्रीहीटरचे कार्य काय आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे फ्ल्यू वायूंमधून उष्णता काढतो आणि इनपुट हवा गरम करतो. एक्स्ट्रॅक्ट हीट फ्रॉम फ्ल्यू गॅसेस अँड हीट्स इनपुट एअर, म्हणजे स्टीम पॉवर स्टेशन मध्ये एअर प्रीहीटरचे कार्य फ्ल्यू वायूंमधून उष्णता काढणे आणि इनपुट हवा गरम करणे हे आहे. पुढील प्रश्न आहे विच इज द परमिसिबल लोड फॉर लाइटिंग सब सर्किट इन डोमेस्टिक वायरिंग ॲज पर IE रूल्स, म्हणजे IE नियमानुसार घरगुती वायरिंग मध्ये लाइटनिंग सब सर्किट साठी कोणते भार अनुज्ञेय आहे, म्हणजे कोणत्या भाराला किंवा कोणत्या लोडला परवानगी दिलेली आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 800 वॅट, म्हणजे IE च्या नियमानुसार घरगुती वायरिंग मध्ये लाइटनिंग सब सर्किट साठी 800 वॅट पर्यंत भार अनुज्ञेय आहे. पुढील प्रश्न आहे UPS चे पूर्ण रूप काय आहे. लॉंग फॉर्मच्या व्हिडिओमध्ये आपण UPS चा लॉंग फॉर्म सांगितलेलाच आहे. त्याचप्रमाणे UPS च्या संबंधित काही प्रश्नांवरती सुद्धा आपण UPS चे लॉंग फॉर्म बघितलेले आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल किंवा अभ्यास झाला असेल तर या ठिकाणी तुम्ही UPS चे लॉंग फॉर्म काय आहे हे बरोबर ओळखू शकता. परत एकदा आपण या ठिकाणी UPS चे पूर्ण रूप म्हणजे UPS चे लॉंग फॉर्म काय आहे हे बघून घेऊ. UPS म्हटलं की अशा पद्धतीचं इन्स्ट्रुमेंट तुमच्या नजरेसमोर आलं पाहिजे, तर त्या UPS चा लॉंग फॉर्म आहे अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय, म्हणजेच UPS. पुढील प्रश्न आहे पदार्थाच्या पृष्ठभागापासून इलेक्ट्रॉन मुक्त होण्याला काय म्हणतात. ऑप्शन बघून घेऊ. इलेक्ट्रॉनिक इमिशन, मुक्त इलेक्ट्रॉनची हालचाल, इलेक्ट्रॉनची बंबलमेंट आणि थर्मोनिक इमिशन. तर पदार्थाच्या पृष्ठभागापासून इलेक्ट्रॉन्स मुक्त होण्याला इलेक्ट्रॉनिक इमिशन असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मर हे कोणते यंत्र आहे. फिरणारे, स्थिर, मॅग्नेटिक की इलेक्ट्रोस्टॅटिक. अशा पद्धतीने ट्रान्सफर तुम्ही बघितलंच असेल. आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या आजूबाजूला अशा पद्धतीचे ट्रान्सफर असतातच, आपण ते बघितलेले असेलच. तर ट्रान्सफॉर्मर हे स्थिर यंत्र आहे असं या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढील प्रश्न आहे DC मोटरमधील आर्मेचर कंडक्टरला मिळणाऱ्या यांत्रिक प्रेरणेची दिशा कोणत्या नियमाने माहिती होते. ऑप्शन बघून घेऊ. A फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाने, फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाने, कॉर्कस्क्रू रूलने किंवा उजव्या हाताच्या नियमाने. या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाने, म्हणजे DC मोटरमधील आर्मेचर कंडक्टरला मिळणाऱ्या यांत्रिक प्रेरणेची दिशा ही फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाने माहिती होते. आपण एकदा तो नियम सुद्धा वाचून घेऊ. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही चित्र सुद्धा बघत आहात. एकदा आपण वाचून घेऊ नियम काय आहे. फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाद्वारे चुंबकीय क्षेत्रात ठेवलेल्या करंट केअरिंग कंडक्टरला मिळणाऱ्या प्रेरणेची दिशा माहित करता येते. आपल्या डाव्या हाताची 3 बोटे अनुक्रमे अंगठा, पहिले बोट व मधले बोट एकमेकांच्या काटकोनात धरले असता जर पहिले बोट चुंबकीय रेषाची दिशा दाखवत असेल, मधले बोट कंडक्टरची वाहणाऱ्या करंटची दिशा दाखवत असेल तर अंगठा हा कंडक्टरला मिळणाऱ्या प्रेरणेची दिशा दाखवतो. हा आहे फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. पुढील प्रश्न आहे विद्युत चुंबकाचे पोल कोणत्या नियमाने ओळखता येतील. ऑप्शन दिलेले आहे. A एंड रूल, B कॉर्क्स रूल, C लेंजचा नियम आणि D फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. या नियमांच्या बाबतीमध्ये बरेचदा उमेदवार, बरेचदा विद्यार्थी कन्फ्यूज होतात. त्यामुळे हे नियम तुम्हाला एकदा वाचून घ्यायचे आहे, बघून घ्यायचे आणि लक्षात ठेवायचे आहे. तर विद्युत चुंबकाचे पोल एंड रूल या नियमाने ओळखता येतात. एंड रूल काय आहे हे सुद्धा आपण बघून घेऊ. एंड रूलला क्लॉक रूल सुद्धा म्हणतात. विद्युत प्रवाह वाहत असलेल्या कॉइलच्या एका टोकाकडून पाहिले असता जर प्रवाहाची दिशा क्लॉकवाईज असेल, क्लॉकवाईज म्हणजे काय, ज्याप्रमाणे घडीचे काटे फिरतात त्याला आपण क्लॉकवाईज म्हणू, म्हणजे ज्या दिशेने घडीचे काटे फिरतात त्याला आपण क्लॉकवाईज असे म्हणतो. जर प्रवाहाची दिशा क्लॉकवाईज असेल तर पाहणाऱ्या टोकावर दक्षिण ध्रुव आणि पलीकडील टोकावर उत्तर ध्रुव तयार होतो. त्याचप्रमाणे जर वाहणारा प्रवाह घड्याळाच्या उलट दिशेने असेल तर सर्वात जवळचे टोक उत्तर ध्रुव आहे आणि सर्वात दूरचे टोक दक्षिण ध्रुव आहे.
जर वर्तमान प्रवाह घड्याळाच्या दिशेने असेल तर सर्वात जवळचे टोक दक्षिण ध्रुवाला सूचित करते आणि सर्वात दूरचे टोक उत्तर ध्रुवाला सूचित करते। हे जर बघितलं तर सेम असा रूल आहे। वरचा जो रूल आहे हा सुबोध विद्युतशास्त्र या पुस्तकात लिहिलेला आहे आणि खाली जे आपण 3 ओळी 4 ओळी वाचतोय त्या इतर ठिकाणी अशा पद्धतीने हा नियम मांडलेला आहे। दोन्हीचा अर्थ सारखाच आहे। क्लॉकवाईज जर म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेने प्रवाहाची दिशा असेल तर जवळचं टोक म्हणजेच आपण ज्या ठिकाणून आपण बघतोय एका टोकाकडून बघतोय असं या ठिकाणी इंडिकेट केलेलं आहे, त्यालाच आपण जवळचे टोक आणि दूरचे टोक असे म्हणू। तर अशा पद्धतीने दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव आपल्याला समजतो। परत त्या ठिकाणी एंड रूलचे काही इमेजेस आहे, आपण इथे बघू शकतो। इथे डोळ्यासारखी इमेज दिलेली आहे, म्हणजे याला आपण जवळचे टोक म्हणू, जे की आपल्या सुबोध विद्युतशास्त्र या पुस्तकामध्ये दिलेलं आहे। त्या ठिकाणी आपण ज्या बाजूने बघतोय ती बाजूच म्हणजे जवळची बाजू। ठीक आहे, सेम या ठिकाणी रूल आहे। अशा पद्धतीने एंड रूलने विद्युत चुंबकाचे पोल आपल्याला ओळखता येतात। पुढील प्रश्न आहे 1 किलो कॅलरी बरोबर म्हणजे किती? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 4180 जूल, म्हणजे 1 किलो कॅलरी म्हणजे 4180 जूल। पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी जमिनीत केबल गाडण्याची कोणती पद्धत आहे? ऑप्शन दिलेले आहे ए डायरेक्ट लेइंग मेथड, बी इक्ट किंवा पाईप, सी सॉलिड सिस्टीम किंवा डी वरीलपैकी सर्व। तर मित्रांनो, जमिनीमध्ये केबल गाडण्याच्या या वरीलपैकी 3च्या 3ही पद्धती वापरल्या जातात, म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे वरीलपैकी सर्व। म्हणजे डायरेक्ट लेइंग मेथड सुद्धा, पाईप मधून सुद्धा आणि सॉलिड सिस्टीमने सुद्धा जमिनीमध्ये केबल गाडल्या जातात। त्याचप्रमाणे केबल ही बऱ्याच ठिकाणी जमिनीत न गाडता हवेमधून सुद्धा नेले जातात, त्याला रॅक किंवा सॅक पद्धत सुद्धा म्हटल्या जाते। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आजचे प्रश्न बघितलेले आहेत। आपण सर्वांनी या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक। लवकरच भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहिती सोबत, नवीन प्रश्न आणि नवीन उत्तरांसोबत। धन्यवाद।